हाय गाइस, नमस्कार, जय भीम, जय श्री राम। मैं ब्लॉग में आपका स्वागत है। आज संडे के कार्यक्रम में गाने कार्यक्रम दिखाऊंगा। अभी मैं लाइव करूंगा, उसके बाद नाश्ता करूंगा, दिखाऊंगा क्या क्या खाऊंगा। फेलोशिप कोणी दिली असेल बांधवांनो केडुस्कर गुरुजींच्या माध्यमातून, तर ती दिली कोणी? सयाजीराव गायकवाडांनी. आणि त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा बाबासाहेबांना ट्रेनिंगला तिथं बोलवलं गेलं बडोद्याला, त्याच्यानंतर बाबासाहेबांची जेव्हा डायलॉग झाला सयाजीरावांचा, तर सयाजीराव म्हटले की पुढे भीमराव तुम्हाला काय करायचं आहे? तर बाबासाहेब म्हणाले मला पीएचडी करायची आहे आणि ती कोलंबियाला करायची आहे. पण तिथं काही तिथल्याच भटाळलेल्या लोकांनी चुकीची इन्फॉर्मेशन दिल्यामुळे बाबासाहेबांना 4 वर्षाची डिग्री सोडून पुन्हा यावं लागलं आणि नंतर ती डिग्री ऑनररी त्याच्यामध्ये कन्वर्ट झाली. आणि म्हणून काय गायचं बघा, साराच परगणा भटाळलेला फुले जेव्हा जन्मले ना तेव्हा इथल्या लोकांना धोतर तर सोडा, काय घालायला असेल की नाही काय सांगता येत नाही. बाबासाहेबांच्या काळात तरी चांगली परिस्थिती होती. जेव्हा फुलेंचा जन्म झाला, मी फुलेंची मोडी आणि इंग्रजी बघितली, मराठी अक्षर बघितलं. आजच्या लोकांना सुद्धा लाजवेल, येणाऱ्या 100 वर्ष सुद्धा लोकांना लाजवेल असं अक्षर. आणि म्हणून फुलेंचं कर्म बघून इंग्रज सरकार मोडीला रुसलं. बघा ही परंपरा आहे. शाहू राजाकडे असंच आरक्षणाचं बियाणं येते. शाहू राजांना खऱ्या अर्थानं प्रेरित जर कोणी केलं असेल तर ते महात्मा फुलेंनी केलं. बाबासाहेबांना प्रेरित केलं असेल तर फुलेंनी केलं, शाहूंनी केलं. आणि म्हणून शाहू राजांना असंच केलं, शाहू राजांना असंच केलं, शाहू राजांना असंच केलं. सर बघा या वाक्यावर तुम्हाला टाळ्या वाजवाव्या लागतील. शाहू राजांना असंच केलं, सर शाहू राजांना असंच केलं, माळ्याच्या माळ्याचं बियाणं केलं, माळ्याचं बियाणं केलं, माळ्याचं माळ्याचं बियाणं केलं. आरक्षणाचं खतपाणी दिलं, अरे आरक्षणाचं खतपाणी दिलं, आरक्षणाचं खतपाणी दिलं. आणि विद्येचं पिकलंय सुंदर अशा आंबेडकर नाटकाचं आयोजन करण्यात आलेलं. आणि या पूर्ण बुद्धविहार समिती आणि ज्येष्ठ आपले सगळे नागरिक या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना त्या नाटकाला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे. बनवानो त्या नाटकाला तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे. कोण कोण येणार खरं सांगा, सगळे जण आले पाहिजे. आणि म्हणून काय शाहू राजानं असंच केलं, शाहू राजानं असंच केलं, शाहू राजानं असंच केलं. माळ्याच्या माळ्याचं बियाणं केलं, माळ्याच्या माळ्याचं बियाणं केलं, माळ्याच्या माळ्याचं बियाणं केलं. आरक्षणाचं खतपाणी दिलं आणि विद्येचं पिकलंय भरून आलं, विद्येचं पिकलंय भरून आलं, विद्येचं पिकलंय भरून आलं.
असतो ना राजर्षी रूढीचं जडमट राजश्रीनं अरे रूढीचं जडमट राजश्रीनं स्वतःच्या शिक्षेनं पुसलं. त्याला कळत नाही शाहू महाराज रांगडेच होते. त्यांनी कांबळेला हॉटेल टाकून दिली होती. ज्यांनी वाचलं असेल आपली माणसं वाचत नाही म्हणून प्रॉब्लेम झालाय सगळ्या. पण अरे राजश्रीनं रूढीचं जडमट राजश्रीनं स्वतःच्या शिक्षेनं राजश्रीनं रूढीचं जडमट स्वतःच्या शिक्षेनं पुसलं. शाहू राजाला फुलेच्या पगडीत शाहूच्या वाटेनं गेला. भीमराव शिक्षण महर्षी झाला. जर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली नसती तर मला वाटतं नंदनवन कॉलनीची बी स्थापना झाली नसती. एकदा जोरदार गाणं बाबासाहेब. जर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली नसती तर नंदनवन कॉलनीची बी स्थापना झाली नसती. काही बरोबर आहे का? माझं वाक्य कदाचित चुकू शकते पण मला तेवढा अभ्यास आहे म्हणून सयाजीराजा भीमाला पाठवलं फुलेंच्या शाहूच्या वाटेनं गेला. आमचे माणसं आमचे तरुण आता सध्या वेगळ्याच वाटेनं चालले. काय वाटाय थोडेसे पैसे आले वच 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 करतात आपली माणसं. वाईट वाईट. आता मी बी सिनियर कॉलेजचा प्राध्यापक आहे. मी किती वच वच केलं पाहिजे, किती दांगोळ केला पाहिजे, किती असं असे भामावलेलेच लोक वाटतात मला. मी जेव्हा पाहतो ना सामाजिक जीवनात असे पाहतो. अरे ऐका रे बाबा, जरा शांत तुम्ही झाल्याशिवाय बुद्धिस्ट होऊ शकत नाही. आणि बाबासाहेबांची बुद्धाची अनुयायी तर कधीच नाही होऊ शकत. आणि म्हणून प्रताप सिंगाची घाटचं वर्तन, प्रताप सिंगाच्या घाटचं वर्तन आणि भीमाच्या मनात ठसलं. प्रताप सिंगाची घाटचं वर्तन फुले शाहू आणि सयाजीराजे. अरे प्रताप सिंगाची घाटचं वर्तन भीमाच्या मनात ठसलं. प्रताप सिंगाची घाटचं वर्तन भीमाच्या मनात ठसलं. शाहू राजाला फुलेच्या पोरा आमुची शिकू लागली पिकू लागली फळ पीक हाताच
पिकं हाताशी आलं रस अभ्यास सगळं मला जे बोलायचं ते विसरून गेलो, इतकं हरवून गेलो मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर किशोर वाघ सरांच्या या गायनामध्ये. मित्र, खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीएसची स्थापना केली आणि या पीएस मुळे, या मिलिंदमुळे, या नागसेनवनामुळे तुम्ही आणि आम्ही इतक्या सर्वोच्च पदावरती गेलो की डॉक्टर सुखदेव थोरात असतील किंवा दया पवार असतील, प्रई सोनकंबळे असतील, कितीतरी लोकांची नावं, यशवंत मनोहर, अभिजात मराठी साहित्य आणि वाङ्मयाच्या प्रांतांचा मानबिंदू यशवंत मनोहरांसारखी माणसं तुम्हाला आणि आम्हाला मिळाली. आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीएस स्थापन केली, नागसेनवन मिलिंद स्थापन केलं, म्हणून खऱ्या अर्थाने दलित साहित्य, दलित रंगभूमी या जगाला आपल्याला देता आलं. आणि म्हणून या दलित साहित्याच्या माध्यमातून शंकरराव खरात असतील, बाबुराव बागुल असतील, दया पवार असतील, जवी पवार असतील, उर्मिला पवार असतील, अर्जुन डांगळे असतील, नामदेव ढसाळ असतील, अशा कितीतरी कवी लेखकांनी या अभिजात मराठी साहित्य आणि वाङ्मयाला वेदना, विद्रोह आणि नकाराची एक उंची प्राप्त करून दिलेली. मला असं वाटतं या सगळ्या धोरणांसाठी जरा सगळ्यांच्या हातवरती करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अत्यंत देखणा असा हा सोहळा, अतिशय विलक्षण अशा आपल्या सगळ्यांची उपस्थिती आणि या विलोभनीय अशा या सोहळ्यामध्ये आपण सगळेजण तितक्याच ताकदीनं, तितक्याच उत्साहानं आणि तितक्याच वैचारिक जाणीवेने या ठिकाणी उपस्थित आहात. पुन्हा एकदा आपण या भीमस्वराच्या वाटेवरती पांथस्थ म्हणून येऊया आणि ऐकूया असंच एक सुंदर गीत. महाराष्ट्राचे प्रख्यात गीतकार, गायक, संगीतकार, अभिजात इंग्रजी साहित्य आणि वाङ्मयाच्या प्रांतातलं अतिशय अभ्यासपूर्ण असं व्यक्तिमत्व आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर किशोरजी वाघ सर. पाच ना दरबारी दरबारी प्राध्यापक प्रताप कलावंत सर, डॉक्टर, आम्ही प्राध्यापक म्हणून प्राध्यापकच, पण प्राध्यापकांना घडवणारे तुम्हीच होते. माझा अप्रोच सुद्धा सरांच्या हातावरचा एकदा दोनदा घडवला. मी जेव्हा प्राध्यापक झालो ना, तर प्राध्यापक म्हणून माझा अप्रोच सुद्धा सरांच्या सहीनं आलं. मी जेव्हा PhD झालो तर डॉक्टर म्हणून सुद्धा त्यांची सही आहे. काय सही होते एकदा दोनदा टाळ्या सरांसाठी, प्रताप कलावंत सरांसाठी, यांच्याकडे सुद्धा सप्रेमेंट पाहिजे. या ठिकाणी उपस्थित विनोद भाऊ लेमाडे, ब्रांच मॅनेजर HDFC, यांच्याकडून फक्त 500 रुपये आले. ब्रांच मॅनेजरकडून 500 रुपये अपेक्षित नाही, अजून 500 येतील अशी अपेक्षा ठेवून पुढे जाऊया. तसा मी पैशाचा लालची नाही, मला सुद्धा 1.5-2 लाख रुपये पगार आहे बांधवानो, त्याच्यामुळे पैसा हा माझ्यासाठी घेऊन घेऊ. लेमाडे सरांसाठी आणि प्रताप कलावंत सरांसाठी. गुलामी का वक्त एक लम्हे में टल गया, गुलामी का वक्त, भूषण को गुलामी का वक्त एक लम्हे में टल गया. आपल्याच बाजूला राहत असलेले सुरेश गायवट लिहितात काय, गुलामी का वक्त एक लम्हे में टल गया, जय भीम जब हमारे
बदल गया कैसे चलाओगे तुम्हारी दुकान कैसे चलाओगे तुम्हारी दुकान दलालो इन गुलामों का अब तो जमाना बदल गया काळा का बदल करता जीव जाणार नाही याची काळजी घ्या पण तो एकदम बुलंद आवाजाचा माणूस आहे छोटा पंकज म्हणतात एकदा काळा वाजवा एवढ्यावर कोणी कोरस करू शकत नाही महाराष्ट्रात सध्या एकदा जोरदार काय जोरदार नकली जय भीम तुम्हाला करणारे ओळखा भीमाच्या नावे तुंगडी भरणारे ओळखा नकली जय भीम तुम्हाला करणारे ओळखा भीमाच्या नावे तुंगडी भरणारे ओळखा अरे ओळखत चला तुमच्या माझ्या बाजूला भरपूर तुकडा भरणारे लोक आहे पण आपण काय म्हणतो जाऊ द्या त्याला माफ करा अरे दलाल्या करतो तू बाबासाहेबाच्या तुझ्या पुढच्या पिढ्या नरकात जातील ते तुला कळणार नाही बाळा आणि म्हणून ते भीमाच्या नकली जय भीम तुम्हाला करणारे ओळखा भीमाच्या नावे तुंबडी भरणारे ओळखा फुलोऱ्याचे पीक पाहुणी गावातले सांड हे फुलोऱ्याचे पीक पाहुणी गावातले सांड हे भीमाच्या वावरामध्ये सरणारे ओळखा प्रताप सिंग तरीही प्रताप सिंग तरीही ते ध्येयासाठी नांदेडच्या गौतम परी मरणारे ओळखा नांदेडच्या गौतम परी मरणारे ओळखा आज गुलामी का टूट गया जाल ये गुलामी का टूट गया गुलामी का टूट गया जाल गुलामी का गुलामी का